या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधू गुड गेम, शोधू क्वालिटी क्रिकेट. आज एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लगेच आपण त्वरित अक्षय आपण लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्वरित आकाचे 5 षटकांचे मॅच. पहिले P1 आणि P2 चे या ठिकाणी आपण 2 पॉवर प्ले या ठिकाणी असतील. सलामीची धर्मवीर आणि कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण साईबा शेख सातत्याने P1 मध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी सलामीवीर धर्मवीर कर्मवीर जोडी A1 जोडी करत आपण या ठिकाणी पाहतोय. शिवम गोंधळी आणि विपुल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना चला टाइम अलर्ट असेल प्रत्येक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी या ठिकाणी आपण पाहतोय. 5 षटकांसाठी 25 मिनिट्स या ठिकाणी असतील. चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो आवाज देऊ. हॅलो चला पंच आपण या ठिकाणी टाइम अलर्ट करायचा आहे. तर आपण पाहतो 5 षटकांसाठी 25 मिनिट्स या ठिकाणी असतील. साईबाज शेख 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील. अन्यथा जर आपण एक्स्ट्रा 1 मिनिट जर एक्स्ट्रा घेतला तर तुमचा एक प्रतिनिधी अंतर्वर्तुळामध्ये असेल. अर्थातच सर्कल यार्डमध्ये तुमचा एखादा क्षेत्ररक्षक या ठिकाणी असतील. म्हणजे अंतर्वर्तुळाबाहेर तुमचे 5 जे असतात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 4 असतील. 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघासाठी आपण देऊया कॉम्बॉक्सच्या कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईक एंडला शिवम गोंधळी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण विपुल पाटील ही सलामीची जोडी. यावेळी चांगला वेगवान चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात येतील वागतील उचलतील फेकतील. तत्पूर्वी इथे मात्र एक अर्थातच श्री गणेश ओपन होतं करत पाहतोय. फलंदाजी करत असताना जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाच्या टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ या मैदानावरती करावे लागेल. कारण प्रत्येक संघ या ठिकाणी मात्र जिद्दीने ईर्षेने या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतील. 5 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज P1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने आपण RCC पेठच्या माध्यमातून ही गोलंदाजी पाहिली. यावेळी जबरदस्त तडाखा ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक येतील. परंतु गुड फिल्डिंग खूप चांगलं 100% देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करत असताना फक्त या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्याचा या चेक केला जाईल. रेफर केलाय पंचाने. चला TV अंपायर आपण चेक करूया. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कृष्ण म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत असताना क्रिकेट असा खेळ आहे त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पाहता नवीन मित्र सर्कल आपण सातत्याने बनवत असतो. येस चौकार येतोय. कारण खऱ्या अर्थानं पाहिला आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करणारा हा आपण खेळाडू होता. त्याचा पाय सीमारेषा लगत टच झाला होता आणि हा चेंडू जातो सीमारेषा पार 4 रन. विपुल पाटील यांच्या बॅट्समधून आलेला जबरदस्त पहिलाच चेंडू फेस करत असताना चौकार गोलंदाज तयार. साईबाज यावेळी चांगला तडाखा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी इथे मात्र आपण पाहिला गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेल्या तर तब्बल 7 धावा आहेत धावफलकावरती. 5 षटकांची मॅच जबरदस्त मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. स्टार साक्षी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 सत्र आपण या ठिकाणी अनुभवत असताना सलामीवीर फलंदाज या ठिकाणी खेळ करत असताना विपुल पाटील चौकारानं सुरुवात केली. गोलंदाज तयार. फुलर लाईनचा हा चेंडू होता. लोअर फुल टचच्या माध्यमातून चेंडू चला ऑन साईडमध्ये लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव अंकित केली जाईल. एक धावच्या बरोबरीनं
संघ जाऊन टिपतं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 0 गडी बाद 8 धावा. संयमी आणि शांततेने ही सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाच्या टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघामध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा असताना आपण या ठिकाणी पाहतोय. P1 मध्ये सैबा असे खूप चांगली गोलंदाजी करत असताना स्विच हिटचा अस्त्र लगातार बाद नाही तर बरबाद, परंतु हा चेंडू जातो डॉट. वेग होता जबरदस्त चेंडू, अचूक टप्पा, अचूक दिशा, अचूक वेग आणि खूप चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या सैबाज शेखच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी पाहतोय. मॅचचा आनंद घेत असते जे शुभम जोशी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बंटी जोशी आपलं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी व्यक्त करतोय. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघ जाऊन टेपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने बॅटच्या रडार मध्ये प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फलंदाज या ठिकाणी पाहतोय शिवम गोंदेच्या बॅट्स मधून आलेला हा दर्जेदार षटकार. बॉलिंग बैटिंग फील्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला, बॉलिंग बैटिंग फील्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला संघाचा कॅप्टन झाला. त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजून आला, त्या घोडे गावाचा तो मैदान गाजून आला. चला क्षेत्रक्षण थोडी जाका इक्बाल शेख यांचा नक्कीच यांचा गाणं आपण या डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकलात. आमचे डीजे मास्टर सागर दादा देखील मॅचचा आनंद घेतात. प्रवीण गुड ऑपरेटिंग. त्या ठिकाणी सैबाचा क्षेत्र कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 14 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर इक्बाल शेख या स्पर्धेमध्ये आज शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. न थांबता न थकता या ठिकाणी अविश्रांत मेहनत. तर बघा प्रेक्षक वर्गासाठी सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल आपल्याला देण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे. मागच्या वर्षीही आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल आपण दिली होती. यावर्षी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला एक सायकल देण्यात येणार आहे आणि लकी ड्रॉचे जे कुपन आहेत ते 3 वाजता सुरू होणार आहेत. क्या बात आहे. आमची डॉली हिच्या नावानं हा लकी ड्रॉ नक्कीच ओपन केला जाईल. सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना विपुल पाटील आणि शुभम गोंधले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवीन येणारा गोलंदाजा आफताब शेख. 4 षटकांसाठी 20 मिनिट्स असतील. नक्कीच तुम्ही देखील टाइम अलर्ट करा कारण या ठिकाणी आम्ही टाइम अलर्ट केलाय. अनिल दादा राजे देखील मॅचचा आनंद घेतात. मोस्ट वेलकम अनिल दादा. मॅचचा आनंद घेत आपण मंचकावरती आपलं नक्कीच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. फराज येत आहेत. खरं तर आपण P2 मध्ये ही गोलंदाजी फराजची पाहिली. पंच आमच्या दिशेने बोलतात आणि चांगले पंचाने की वाईटची खून इथे पंच आमच्या दिशेने करतात. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 15 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ताकदीचा प्रचंड वापर होता परंतु डायरेक्ट हिट ऑन द स्टंप जर झाला असता तर कदाचित फलंदाज रनआउटच्या सुरुवात बाद होण्याची शक्यता होती. परंतु इथे धावसंख्या 1 ने कन्वर्ट होईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती आखली गेली 16 आहे धावसंख्या धावफलकावरती. चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आपण नक्कीच नाव कोरताना प्रत्येक संघाचं एक आगलं वेगळं समीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु या स्पर्धेमध्ये सातत्याने 4 या ठिकाणी बायसिकल आपण पाहतोय. एक बायसिकलची प्राईस पाहिली 18 ते 20 हजार रुपये इतकी तुल्यबल महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवत असताना. गोलंदाज तयार. फराज स्ट्राईक इनला. पुन्हा एकदा शिवम. स्विच हिटचा अस्त्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चाललाय सर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये. यावेळी चांगली थ्रो येते. यस यावेळी पंचांच्या इशाऱ्याची अपेक्षा आपण करतोय. फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होणार. तर या ठिकाणी बघा दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. जर लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले किंवा गोलंदाजी करताना लगातार 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक घेतली तर त्या खेळाडूला 3000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. या स्पर्धेचे सर्वेसर्वाने प्रमुख शिल्पकार सन्माननीय सतीश दादा म्हात्रे आणि संजय दादा म्हात्रे यांच्या वतीनं खेळाडूला 3000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल.
नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये पैशांची खैरात आणि बक्षिसांची खैरात याच मैदानावरती सातत्याने होत असते. मध्ये DJ मास्टर असो, कॉम्बॉक्स असो आणि गुणलेखक असो आणि पंच असो, पण ते आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण सातत्याने या ठिकाणी पाहतो. टॉसचा बॉस ठरला होता. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाला टीमनं प्रथमतः फलंदाजी स्वीकारली, परंतु सुरुवात बेधडक करत असताना परंतु पहिला झटका रनआउटच्या स्वरूपात नावाला टीमला या ठिकाणी मिळत असताना उत्कृष्ट उद्योजक आमचे संजय शेट्ट गायकर देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यानंतर ज्ञानेश्वर दादा मुकादम मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी साईड फॅक्टर यस पंचाने नो घोषित केला. चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. शरण समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे. जबरदस्त तडाखा प्रथमेश सालुंकेसाठी. खऱ्या अर्थानं हा तोफखाना होता. तोफा कबूल केला. आमचे संजय दादा मात्रे यांचे भांजा आहेत. पहिल्या चेंडूवरती यावेळी फ्री हिटचा हा चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चेंडू चालाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. तितकीच लांबी, तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर. छुमंतर त्याला पाहून जनता सलाम करी. वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. त्याला पाहून जनता सलाम करी. वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. आज नक्कीच या ठिकाणी प्रथमेशने देखील विचार केला. आज आपण या ठिकाणी बाईकवरती नक्कीच स्वार होण्याचा ते प्रयत्न करतील, कारण आपल्या नक्कीच मामाची, हक्काची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. गोलंदाज यार पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळीचा चेंडू थोड्या आतल्या दिशेने बोलतो. बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरित्या पूर्ण केला जातो. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं दुसरा प्रगतीपत्र असताना सेकंड पॉवर प्ले इथे चालू असताना डान्सर एंड करणं हा गोलंदाज सज्ज असताना फरादला आपण पाहतोय. समोर फलंदाज प्रथमेश. यावेळेस देखील ब्लॅकच्या स्लॉट मध्ये पाठवलाय चेंडू मामाच्या गावाच्या प्लॉट मध्ये. कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात काम नाही रे, तो कशात काम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. क्या बात है. जरा एकदा प्रेक्षक वर्ग आणि आमचे संपूर्ण कमिटी मेंबर्स एकदा इक्बाल शेख यांच्यासाठी टाळ्या हव्यात. काय मेहनत करतात आपल्या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. त्याने तो संपूर्ण झोन आहे तो संपूर्ण कैद केला या ठिकाणी. ज्या ठिकाणी चेंडू जातो त्या ठिकाणी लगेच चेंडूची या ठिकाणी वापसी आपण होताना आपण पाहतो. क्या बात आहे. तुमचा एक वैयक्तिक सन्मान आम्ही नंतर या ठिकाणी करणार आहोत. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 34 धावा धावफलकावरती. प्रथमेश इथे थांबण्याचं नाव घेत नाही. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर 34. या षटकातील विचार केला तर सेकंड पॉवर प्लेमध्ये यावेळेस आपण पाहतोय तर शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी आपण पाहतो प्रथमेश सालुंके यांची बॅट पकडण्याची जी शैली जरा आगली वेगळी दिसते. विराट कोहलीचे फॅन दिसतात कारण त्यांचे जर्सी क्रमांक 18 आहे. चांगला फटका. MRFची देखील बॅट ते यूज करतात. ऑनसाईडला खेळतात परंतु या चेंडूवरती मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक 2ची समाप्ती. पंचांचा इशारा आहे तो 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ जाऊन टिपतोय. एकूण धावसंख्या 35 वरती 1. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इक्बाल शेख धांसर वाला. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इक्बाल शेख धांसर वाला संघाचा कॅप्टन झाला. त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजून आला. त्या घोडेगाव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इक्बाल शेख अगदी स्क्रीनच्या समोर फास्ट केलं जाय. आपण भौगोलिक दृष्ट्या या मैदानाचा विचार केला. संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात दानसर गाव म्हटलं तर क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं. कारण याच मैदानावरती अनेक खेळाडू खेळताना आपण देखील पाहिलं. जबरदस्त खेळपट्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थानं जय गणेश क्रिकेट संघ यांच्या संपूर्ण साथीदारांना ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत असताना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत. स्क्रीनच्या समोर या स्पर्धेमध्ये स्वतःच्या शेतीची कामे सांभाळत आमचे कैलास दादा
4G देखील स्क्रीनवरती आहेत. त्यानंतर संपूर्ण पाहुणा वर्ग या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण पाहुणा वर्गाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करूया. 2 षटकांची नक्कीच स्केल या ठिकाणी समाप्त झालाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 35 वरती 1. साईबाज येतात पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या हाच तो गोलंदाज, परंतु प्रथमेश सालुंके स्ट्राईक एंडवरती 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने खेळतोय. रेल्वे एंड करणं ब्लॉक हॉलमध्ये इथे आपण पाहिलं जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आला होता, परंतु 1 धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 3 डझनामध्ये धावसंख्या पाहतोय. 36 धावा धावफलकावरती. समोर जो संघ आहे अक्षय 11 फीट हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. त्या संघासमोर तुम्हाला 5 षटकामध्ये जवळपास 60 ते 65 धावा करणं गरजेचं आहे. नक्कीच ऑब्जेक्शन आलाय. नक्कीच आपण पाहूया. ऑन द स्क्रीन आपण पाहणार आहोत. आक्षेप या ठिकाणी घेण्यात आला होता. मुरलीधरन यांच्यावरती देखील आक्षेप होताना आपण पाहिला. सातत्याने क्रिकेटचा हा रूल्स आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल का चेंडू प्लॉट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेल जजमेंट. इथे फलंदाज बाद होणार. विपुलला परतावा लागेल. चेंडू सरळ जातो तर खऱ्या त्यांना यष्टिरक्षकांनी खूप चांगली किमया ते सादरीकरण करत असताना डॉट चेंडूची सफर या ठिकाणी होते. खूप चांगली गोलंदाजी. साईबाज सातत्याने आपण पाहिलं तर P1 मध्ये सातत्याने खूप चांगली गोलंदाजी करत असतात. खूप अनुभव या गोलंदाजाला. रेल्वे एंड करणं ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. प्रणव मुकादम यावेळी साईड फॅक्टर खूप आहे. पंचांनी या ठिकाणी डायरेक्ट नो घोषित केलाय, कारण येणारा चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. उघडा डोळे पाहणी चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. कदाचित वेगळं समीकरण करण्याचा प्रयत्न होता साहेबाचा, परंतु इथं नो बॉल डायरेक्टली पंचांनी या ठिकाणी घोषित केला, कारण हाईट पॅटर्न भरपूर आहे. परंतु यष्टिरक्षक सागिब यांचं मी खऱ्यातनं कौतुक करेन. खूप वेगवान चेंडू होता. यावेळेस देखील आपण पाहिला स्लोवर पद्धतीनं हा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. जरी कट लागले असती तरी फ्री हिटचा हा चेंडू होता. येस, भारावून गेल्यानंतर आनंदाची डोही आनंदाची तरंगत असताना, कारण इथे सैबाज खूप चांगली गोलंदाजी करत असताना खूप चर्चेमध्ये 7001 हा लकी नंबर अक्षय यांनी पॅक केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. सातत्याने आपण पाहतोय जबरदस्त खेळ. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये जाणार का चेंडू प्लॉट मध्ये, हो गेलाय चेंडू सीमा पार आर पार. A1 क्वालिटीचा बिगर षटकार. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी देवीचा आशीर्वाद. गणोबा देवाचा आशीर्वाद. किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय. हे डॉली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय. डीजे मास्टर एकूण धावसंख्या धावबॉल करते पाहिली. या षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन टेपलाय 43 या धावसंख्येवरती. या षटकातील विचार केला तर अंतिम चेंडू या षटकातील असेल. काय एक्झिक्यूट फटका आपण पाहिला, अगदी नजरेचा कैदाना प्रचंड होता या चेंडूवरती.
प्रणव मुकादम पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये फेकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे जजमेंट करताय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अगदी हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोखीम पत्करलाय, हाय रिक्स आहे बेनिफिट्स, परंतु बेनिफिट्स मिळतो संघाला. 2 धावाच्या बरोबरीनं हा षटकाची 3 धावा आल्या, 3 धावा नक्कीच या चेंडूवरती आल्या. त्या 3 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 46, तिसऱ्या षटकाची या ठिकाणी होते सांगता. एकूण धावसंख्या धावफलकावरती जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीम जाऊन टेपते. एकूण धावसंख्या 46 वरती. सतीश म्हात्रे दादाची साथ नेहमीच असते विला दादाला. थँक्यू तेजे. तर व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित झालेत. खरं तर आज या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आणि सन्माननीय सतीशदादा म्हात्रे आणि संजयदादा म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले त्यांचे खास म्हणजे सुमित शेठ म्हात्रे उपस्थित झालेत. विनंती करेल यावा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुभाष सालुंके साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी आयोजित साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्व तुम्ही एन्जॉय करतात. आणि खास म्हणजे आज सतीश दादा आणि संजय दादांची खास म्हणजे सुमित दादा म्हात्रे उपस्थित झालेत. त्यानंतर राहुल सूर्यवंशी उपस्थित झालेत. राहुल दादा या आपला सन्मान देखील इथे दादांच्या शुभासे केला जाईल. राहुल दादा सूर्यवंशी आज वेळात वेळ काढून ते देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचाही शुभ सन्मान इथे केला जातोय दादांच्या शुभासे. त्यानंतर सुजल दादा गायकवाड, राहुल दादा सूर्यवंशी यांचा सन्मान. त्यानंतर आमचे सुजल दादा गायकवाड हे देखील उपस्थित झालेत. त्यांचाही शुभ सन्मान सन्माननीय संजय दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर सुभाष दादा सालुंके यांच्या शुभासे करण्यात येतोय. त्यानंतर अमोलदादा गायकवाड उपस्थित आहेत. अमोलदादा या आपलाही सन्मान इथे केला जाईल. सुभाषदादा सालुंके आणि संजयदादा म्हात्रे यांच्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो हातात घड्याळ देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आमचे राकेशदादा घरत, राकेशदादा घरत देखील उपस्थित झालेत. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय दादांच्या शुभासे. चला सामना सुरू ठेवायचा आहे कारण आता वेळ कमी आपल्याकडे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेत कैलास दादा पोरजी यांचे खास म्हणजे त्यांच्या विनंतीला मान देऊन गारवली गावाचे एक दमदार क्रिकेट खेळाडू सुजित पाटील आणि त्यानंतर सोनारपाड्याचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, अनेक क्रिकेटची ग्राउंड त्यानं गाजवली तो सोनारपाड्याचा बालट्या अर्थात योगेश पाटील. आणि त्यानंतर नांदिवलीचे आमचे प्रशांत दादा म्हात्रे, भोपाळचा सागर दादा पाटील आणि धरणाचे संदेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान कैलास दादा पोरजी आणि संजय दादा म्हात्रे यांच्या शुभासे आणि त्यानंतर आमचे कैलास दादा पोरजी त्याचबरोबर किशोर दादा पोरजी यांच्या शुभहासे तो शुभ सन्मान करण्यात येतोय. आज ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजे आपण पाहिलं डोंबिवलीमध्ये TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुरू आहे. त्यानंतर आता डोंबिवली प्रीमियर लीग देखील सुरू झाली आहे डायगरच्या मैदानावरती. अनेक साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आता टेनिस क्रिकेटच्या सुरू आहेत. रायगड असो किंवा ठाणे. संदेश दादा पाटील या आमचे धरणे गावाचे उद्योजक यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मी किशोर दादा विनंती करतो की आपल्या शुभासे तो शुभ सन्मान करायचा आहे. बालाराम मडवी देखील उपस्थित आमचे धरण्याचे. तर या ठिकाणी संदेश दादा पाटीलचा सन्मान केला जातोय. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. एक बिग फाईट मॅच मैदानावरती पहिलं सत्र आपण पाहिलं, दमदार खेळ पाहायला मिळाला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 53 धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त खेळ करत असताना 7 चेंडू 16 वरती खेळत असताना प्रणव मुकादम आणि 6 चेंडूवरती 18 धावा प्रथमेश सालुंके या ठिकाणी संघाला सावरत असताना. गोलंदाज तयार, स्लोवर केलाय, समोर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये हा नव्हता चेंडू. दुसरी धाव परंतु इथे योग्य निर्णय या ठिकाणी चांगला कॉल देण्यात आला. एकूण धावसंख्या पाहिल्या तर 54 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती आपण सलमान शेख हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती तरी खणखणी षटकार केला. त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न सलमान शेखने या ठिकाणी केलाय.
प्रथमेश सालुंके आणि प्रणव मुकादम पूर्णपणे संघाला सावरण्याचा प्रयत्न करतात. 5 षटकांची मॅच जी धावसंख्या हवी होती ती बनवली मी म्हणेन. यावेळी ब्लॅकच्या स्लॉट मध्ये तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमा रेषा बाहेर छू म्हणतात. त्याला पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. त्याला पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. काय फाटका एक्झिक्यूट केला स्क्रीनच्या समोर. असं वाटलं होतं की चेंडू बाहेर जाणार पण स्विंग झाला चेंडू. त्या स्विंगचा फायदा करताना पूर्णपणे प्रणवने त्यांची लाईन आणि लेंथ ओळखली होती. कॅप्टन ऑफ द टीम संघनायकाची भूमिका कशा पद्धतीने असतो. 3 षटकार या फलंदाजाने आजपर्यंत देखील या मॅचमध्ये खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. खूप चांगला खेळ. संघनायकाची भूमिका कशी असावी याचा योग्य उदाहरण ते या ठिकाणी 7 चेंडू आणि 22 धावांची खेळी या ठिकाणी साकारतात. 7 धाव आहेत धावफलकावरती. फुल्लर लाईनचा चेंडू फटका तर बसला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. चालला चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमा पार जिथे गॅप आहे भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तर याच दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय नितीन दादा केणी धरणा आणि त्यांच्यासोबत अक्रम शेख आणि पांड्याबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीन दादा केणी म्हटलं की अनेक मोठमोठ्या संघांना पुरस्कृत करत असतात. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमची साक्षी सध्या तरी माफ करा आमची डॉली सध्या तरी या ठिकाणी स्क्रीनच्या समोर दिसते. तिथं नक्कीच यूट्यूबवरती चॅनल देखील आहे. तर चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा. यस ती स्वतः देखील सांगताय की यस मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. डॉली अर्थातच याच गावचे भूमिपुत्र. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची चर्चा केली फलंदाजीच्या माध्यमातून. कैलासदादा यांचे बंधू अर्थातच किशोरदादा बोरजी यांची सुकन्या. यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ सध्या तरी चर्चेमध्ये आहेत. तर नक्कीच आमच्या डॉलीच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक देखील जरूर करा. सोहेल या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. एकूण धावसंख्येचा विचार केला 71 धावसंख्या जी हवी होती ती म्हणेन राहुल मी बनवली या ठिकाणी. जबरदस्त फलंदाजी. 1 मॅन आर्मीची भूमिका या ठिकाणी दोन्ही फलंदाजीसाठी गणलं जाते. गोलंदाज तयार या ठिकाणी आपण पाहतो हे सोहेल. होल्डर लाईनचा हा चेंडू इथे मात्र यष्टीरक्षक थोडेसे मिस करतात. मिसफिल्ड होते. त्याचा प्रायचित्त म्हणून ते 1 धाव अंकित केले जाते आणि 1 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 72. 72 लॉस ऑफ द 2 विकेट. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम. चांगली गोलंदाजी. ते कमबॅकमय षटक या ठिकाणी नक्कीच करावं लागणार आहे गोलंदाजाला. कारण आपण पाहिला प्रथमेश हा सैरावैरा झालेला फलंदाज आहे आणि प्रणव मुकादम
नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या मैदानावरती करतायत. अंतिम षटक हाणामारीचा षटक गोलंदाज तयार. यावेळी देखील खूप चांगला चेंडू सोहेलचा या ठिकाणी पाहिला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने या चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी मिस थ्रो इथे केली जाते. अक्षय चेंडूवरती येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय याचा 2 धावा अंकित केले जातील. या 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला एकूण 74 या 74 या धावसंख्येवरती. नागाव आणि खिडकाल या संघाने लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. या षटकानंतर इनिंग ब्रेकला आपण टॉस घेणार आहोत. जबरदस्त धावसंख्या इथे उभारण्यामध्ये हे संपादित करत असताना आदरणीय सन्माननीय देवशेठ मोकाशी यांच्या माध्यमातून हायवा जेलसाठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु जे होण्याची शक्यता, परंतु अतिशय सोपा साधा लॉलीपॉप जेल होता आणि स्वतःला पश्चाताप देखील होत असताना सोहेल दर्शवतोय की हा साधा सोपा जेल माझ्या हातातून निसटला की काय. कदाचित गोलंदाजाचा विचार केला तर नक्कीच फेविस्टिक लावणं हाताला गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी लावलंय या ठिकाणी सॅनिटायझर. निसटलाय चेंडू. एकूण धावसंख्या पाहिली या चेंडूवर बघा 3 वाजता लकी ड्रॉ सुरू होणार आहे. 15 मिनिटं 10 मिनिटं ते 15 मिनिटानंतर आता लकी ड्रॉ सुरू होत आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉ मध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही व्यासपीठाच्या डाव्या साईडला जिथे आमचे कमिटी मेंबर आहेत फक्त 100 ड्रॉ केल्या जातील. लहान मुलांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल. नक्कीच नक्कीच योगेश सर. एकूण धावसंख्या पाहिल्या 75 धावा. धावफलकावरती गोलंदाज तयार. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय चेंडू सरळ मामाच्या आणि मामाच्या गावाच्या प्लॉट मध्ये. प्रेक्षकांची झाली या गर्दी चौकार षटकार बघायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांदरे गावाला. आमच्या सतीश दादाची काय खेळतोय. जबरदस्त फलंदाजी करत असताना या ठिकाणी प्रथमेश ऑन फायर. षटकार चौकार चौकार षटकारांची इथे आतिषबाजी करत असताना अंत्याप देखील या षटकातील काही चेंडू चाकेल बाकी. शेवटचे 2 चेंडू बाकी प्रथमेशसाठी. फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने मत खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफ ला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. एकूण धाव संख्या धाव फलकावरती आखली गेली, कोरली गेली, नोंदली गेली 83. 83 धावसंख्या धाव फलकावरती. खेळाडू कक्षामध्ये काय इतका शांतता. एकदा जोरदार टाळ्या हव्यात या दोन्ही फलंदाजासाठी. प्रणव मुकादम प्रथमेश सालुंके यांची पार्टनरशिपचा विचार केला तर खूप चांगली पार्टनरशिप, भरपूर मोठी पार्टनरशिप या ठिकाणी करत असताना 63 धावाची या ठिकाणी पार्टनरशिप होत असताना क्या बात आहे. संघाला सावरण्याचा परंतु अंतिम चेंडूवरती शेवट गोड करणार का फलंदाज. बॅटची कडा या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय परंतु 1 धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय. एकूण धाव संख्या जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाले संघ जाऊन ठेपतोय. 2 गडी बाद झाले तरी 84 धावा आणि 85 धावांचा आव्हान असेल तर अर्थातच अक्षय स्पोर्ट्स पेट या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी खिडकाली जय गावदेवी क्रिकेट संघ जय भोले गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली आणि त्याला रेवणदादा वावेकर आपलं मनपूर्वक स्वागत. किरण म्हात्रे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. जय भोले गावदेवी नेबा या ठिकाणी खिडकाली आणि त्याला फाईट करेल आई गावदेवी 12-13 नागाव यांच्यामध्ये होणारी लढत सन्माननीय देविदास दादा मोकाशी यांना विनंती करतो की आपल्या शुभास येथे या सामन्याचा टॉस करायचा आहे. जे एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनल 2 अर्थात ही लढत मैदानावरती एक जबरदस्त लढत होणार दोघांमध्ये. हेड्स इज द कॉल अँड टेल अर्थात टॉस जिंकलाय तो जय भोले गावदेवी खिडकाली संघ. कॅप्टन काय डिसिजन. फील्ड फर्स्ट. समोर नाबाली संघ आपल्याच परिसराचा संघ आहे. काय सांगशील सेमी फायनलची लढत आहे. नाही आम्ही टॉप 4 मध्ये गेले तीच खुशी जाम आहे आम्हाला, पण आम्ही 100% एफर्ट करून फायनल खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू. अक्षय या तर इथे प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. जय भोले गावदेवी खिडकाली संघ वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सन्मान करूया आपण या ठिकाणी. अक्रम शेख साहेब उपस्थित झालेत. अक्रम शेख साहेब या.
अग्रनसेप साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. संतोष दादा आणि मोहन दादा फोरजी यांच्या शुभाशय मी तो शुभ सन्मान करतोय. आज बरीच सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सतीश दादा मात्रे आणि संजय दादा मात्रे यांच्या प्रेमा खातीर त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले हे सगळे मान्यवर आहेत. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर नितीन दादा केनी या एक दमदार व्यक्तिमत्व धरणे गावाचे नितीन दादा केनी. अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहतो. मोठमोठे संघ गोरसाई पासून ते बाबाले बाकलन वडवली अशा संघांना पुरस्कृत करत असतात. तर नितीन दादा केनी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती. त्यानंतर आमचे देवीदास दादा मोकाजी सतीश दादा मात्रे यांचे खास निकटवर्तीय आणि परम मित्र मी देवीदास दादांना विनंती करतो यावं, आपला शुभ सन्मान केला जाईल. मी संजय दादा मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आज सतीश दादांची स्पर्धा आणि त्यांचे खास परम मित्र म्हणून देवीदास दादा मोकाशी इथे उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय संजय दादा मात्रे यांच्या शुभास्य तो शुभ सन्मान करण्यात येतोय. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंट अर्थात घड्याळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. पांड्याबाई आपला सन्मान करायचंय. चला लकी ड्रॉ सुरू झालेला आहे. लहान मुलं सर्वप्रथम ड्रॉ मध्ये सामील होतील. मग राहिलेले चिठ्ठ्या त्या मोठ्या मुलांसाठी असतील आणि एक नावाची फक्त एकच चिठ्ठी असेल. गर्दी करू नका, लाईन मध्ये या. एक नावाची एकच चिठ्ठी त्या ठिकाणी असेल. ओमकार बोजी लक्ष द्या. पारस पण आहे तिकडे. हॅलो थँक्यू सो मच साईनाथ राजे. पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्व. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा. आणि आपण पाहतोय साक्षी स्टार चषकाचा शानदार सोहळा. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सेमीफाइनल लड़त मैदानाच्या आतमध्ये डू एंड डाय. दोनों टीम को हम देंगे शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मुकाबले की बात करेंगे तो पहले सत्र में बल्लेबाजी की कमाल की बल्लेबाजी यहां देखने मिली और पहले सत्र में रन बनाए थे 84 रन और 85 रनों का 85 रनों का टारगेट रखा है टीम पेट के सामने. एक तरफ टीम की बात करेंगे पेट टीम, दूसरी तरफ टीम नाबाली जिन्होंने शानदार प्रदर्शन किया. 84 रन बनाए, 85 रनों का टारगेट का पीछा करने के लिए यहां पेट टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है. वाइट का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रन के साथ रन संख्या पहुंची है 2 रन के ऊपर. कहते हैं कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. आज मुकाबला जीतना है तो पेट टीम को आक्रामक पारी खेलनी होगी. कमाल की फील्डिंग स्लिप में खिलाड़ी थे और कमाल की फील्डिंग दिखाते हुए मंदार थे शायद वहां पर. काफी तेज गेंद विकेटों के पीछे. थर्ड अंपायर ऑब्जेक्शन आ चुका है गेंदबाज के ऊपर. आइए तीसरे अंपायर स्क्रीन के ऊपर आएंगे. बिल्कुल तीसरे अंपायर ऑब्जेक्शन ले चुके गेंदबाज के ऊपर. रनों की बात करेंगे तो 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर यह बड़ा मुकाबला है. एक तरफ पेट टीम, एक तरफ है निवाली टीम. ये 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने सेमीफाइनल का मुकाबला. सामने की तरफ फील्डर मौजूद है. एक ही एक्शन के गेंद नहीं उठा पाए. सूरज की तेज किरणें शायद आंखों पर आई और उसका नतीजा गेंद निकली
बाउंड्री लाइन के बाहर। ये किस्मत का चौका, किस्मत भी बहादुरों का साथ देती है और ये पहला शानदार चौका। सौरभ पाटिल थे वहां पर, शायद गेंद को नहीं रोक पाए। कभी कभी ऐसा होता है क्योंकि सूरज की जो तेज किरणें आंखों पर आती है तो फील्डर गेंद को नहीं देख पाते। रोहिंसन के हमारे मधुकर दादा पाटिल एक नामचीन क्रिकेट खिलाड़ी, आइए आपका स्वागत है। बल्ले का हिस्सा कामता नाम, यहां विकेट का पतंग होता हुआ बिल्कुल अंदरूनी हिस्सा लेकर गई है गेंद। और रनों की बात करेंगे तो 6 रन बने हैं। जहां बिल्कुल अंपायर गुड डिसीजन देते हुए हम बात करेंगे तो इस बार सुनील तांडे सर थे वहां पर अंपायर की भूमिका में। और यहां पर बल्ले का हिस्सा लेकर गई बल्लेबाज तनवीर शेख के पारी का अंत हुआ, जिन्होंने केवल अपनी टीम को 4 रन का योगदान दिया लौटे मैदान के बाहर। गावची रणमशीन म्हणून कार्यात आपण पाहिला। आदरणीय सन्माननीय आमचे मधुकर दादा या ठिकाणी आलेत। तर मधुकर दादा आपल्याला विनंती करतो, आपण मंचकावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नए बल्लेबाज सिद्धेश कोहली आ चुके मैदान पर। शाकिब शेख अभी भी 9 के एंड पर है। और रनों की बात करेंगे, गेंदें 4 हो चुकी है, 6 रन प्रति ओवर की बात करेंगे तो 17.00 की औसत बटोरने हैं रन मैदान पर पेट टीम को। और पेट टीम की रन मशीन शुरुआत में तनवीर शेख जल्द लौटे, जिनसे बहुत आशाएं थी टीम को। और वो लौटने के बाद अब बल्लेबाज शाकिब के कंधों के ऊपर जिम्मेदारी और सिद्धेश कोहली के कंधों के ऊपर जिम्मेदारी है। जिम्मेदारी से क्रिकेट खेलना होगा। कहते ना क्रिकेट में जिम्मेदारी निभाना बहुत कठिन है, जिम्मेदारी को ढकेलना आसान होता है। सिंगल बनी, सिंगल से कोई फर्क नहीं पड़ता। 1 रन से टीम की टोटल ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर का समाप्त होने के बाद रन संख्या बने हैं 7 रन। जीतने के लिए अभी भी 24 गेंदें और 78 रनों का लक्ष्य है पेट टीम के सामने। जय गणेश और क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी। साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी। नावाजलेले खेळाडू आले, नावाजलेले खेळाडू आले क्रीडा कौशल्य दावायला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा। धन्यवाद डीजे मास्टर। चला आपण लहान मुलांना आपण सर्वप्रथम प्राधान्य देतो। लकी ड्रॉ या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल साठी चालू झालाय, तर याचं आपण नाव नक्कीच द्यायचं आहे। आणि आपल्या ज्यावेळेस नावं द्याल त्यावेळी आपल्या गावाचा नाव देखील आपण या ठिकाणी समाविष्ट करायचं आहे। इट्स ओट योगेश मंडवी सर, थैंक यू। जी हाँ बिल्कुल, लकी ड्रॉ भाग्यशाली कौन बनेगा ये सबसे बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि कभी कभी भाग्य का दरवाजा खोलने के लिए लोग लाखों रुपए दांव पर लगाते हैं तो भी वो भाग्य का दरवाजा नहीं खुलता। कभी कभी आप 10 रुपए में भी करोड़पति बनते हैं। ये भाग्य है, किस्मत आपके पास होती है तो भाग्य के दरवाजे खुल जाते हैं। मिड विकेट में 1 रन तो पूरा किया, सीधे हाथ में फील्डर थे। मिड विकेट में 1 रन पूरा किया, 1 के साथ रन संख्या पहुंची इस समय 8 रन के ऊपर। जीतने के लिए टारगेट 85 रनों का। कहते ना हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। क्रिकेट के खेल में अक्सर आपको एक बड़ा प्रयास करना होता है, कोशिश करनी होती है। कि कहते ना कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती। इस बार बढ़िया हिट बल्ले के बीचों बीच और गेंद को सीधे फेंक दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का। आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे।
तो धन्यवाद अकरम जी शेख, जिनकी तरफ से कमेंट्री पैनल के लिए 1500 रुपए का इनाम आ चुका है। अकरम शेख साहब, आपका दिल से हम शुक्रिया अदा करते हैं। ओ इस बार भी बेहतरीन शॉट, कमाल की बल्लेबाजी। जानते हैं कि इस बार टारगेट बड़ा है और आपको टारगेट बड़ा होता है तो आक्रमण करना चाहिए, और इसी हिसाब से 2 लंबे छक्के इस बार सेकंड पर बल्लेबाज से साकिब शेख। तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला आमच्या। शाकिब शेख की बात करेंगे तो एज द ओपनर मैंने पहले कहा था कि दोनों ताकतवर बल्लेबाज थे, एक जल्द लौटे तो शाकिब शेख अभी भी मैदान पर है। मैंने इसलिए कहा मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं, और पैरों पर गेंद थी, पैडो स्वीप किया, गेंद सीधे लॉन्ग लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर। लगातार 3 गेंदे, 3 शानदार छक्के। समर्थक बंगला माडी हिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, समर्थक बंगला माडी हिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच। जी हाँ बिल्कुल डीजे, आपको भी इनाम मिलेगा अकरम साहब की तरफ से। डीजे प्रवीण, आपको भी 500 रुपए का इनाम है। थैंक यू अकरम शेख साहब, हमेशा हर एक का कॉन्फिडेंस बढ़ाना ये उनका काम है। और एक तरफ बल्लेबाजी की बात करेंगे, 3 गेंद में 3 छक्के शाकिब शेख ने लगाए 2 मर्तबा इस प्रतियोगिता में। बिल्कुल आज भी वो बल्लेबाजी देख रहे हैं मैदान पर। मैंने इसलिए कहा था कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं, और अभी भी वो जान रहे कि टारगेट चाहे कितना बड़ा हो तो इसे पार करेंगे। शुरुआत में पहले ओवर में पहला विकेट जल्द गिरा, उसके बाद देखिए ना कमाल की बल्लेबाजी, लगातार आक्रमण। टीम की टोटल है रन संख्या 26। फिर एक बार ऑफ साइड में वीरेंद्र सहवाग की स्टाइल से, और यह गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। आपण या ठिकाणी आपण पाहतो प्रचंड मेहनत आमचे इक्बाल शेख पहा, ज्या दिशेने तो चेंडू गेला, अगदी 1 बाउन्स ज्यावेळीच चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, त्या चेंडूवरती कडक झेप घेतली आणि लगेच चेंडू एकदा पुन्हा एकदा आपल्या इक्बाल साठी एकदा टाळ्या हव्यात, कारण मित्रांनो प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहतो। इट्स ओवर टू योगेश मडवी सर। जी हाँ बिल्कुल, इकबाल शेख धानसर वाला ये नाम चर्चे में आ चुका है। जीत की टारगेट हम बात करेंगे तो अब तक 30 बने हैं, बहुत बेहतरीन मुकाबला, अभी भी 55 रनों की आवश्यकता। इस बार अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद, उसे सम्मान दिया, कमाल की बल्लेबाजी। शाकिब शेख की बात करेंगे तो 4 छक्के, 3 छक्के, 1 चौका, उसके बाद गेंद को सम्मान दिया। जो जितनी खराब गेंदी थी उसका भरपूर फायदा उठाया, मगर जब अच्छी गेंद आई इसे सम्मान देकर एक सिंगल निकाली, स्ट्राइक अपने खाते में रखा, और पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 31 रन जीतने के लिए 3 ओवर का खेल बाकी है, और अभी भी 54 रनों की आवश्यकता है। 18 गेंदे 54 रन, 54 रनों की जरूरत है। पानी लेकर जाइए। बॉलिंग बैटिंग फील्डिंग वाला इकबाल शेख धानसर वाला, बॉलिंग बैटिंग फील्डिंग वाला इकबाल शेख धानसर वाला, संघाचा कॅप्टन झाला। चला मुख्य धन्यवाद इक्बाल शेख यांचा आपण एक जबरदस्त संगीत नावलीचा मैदान त्यांच्या माध्यमातून नक्कीच जबरदस्त खेळी त्यांच्या माध्यमातून पाहिली, परंतु या ठिकाणी मंचिकावरती पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत असताना रोहिंजन गावातील एक नामवंत व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक मैदानावरती आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारा व्यक्तिमत्व, धावसंख्येचा पाऊस पाडणारा षटकार, आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मग ती स्पर्धा जय गणेश क्रिकेट संघ धानसर आयोजित कुठली स्पर्धा असो त्याच प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचे मधुकर दादा पाटील रोहिंजन यांची उपस्थिती अनिवार्य असते। तर दादांचं या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे की मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली। स्वागत आहे मधुकर दादा आपले। मधुकर पाटील हे नाव तुम्ही
एक काय ऐकलं असेल की मधुकर पाटीलचे षटकार एवढे लांब असायचे की त्यांचे षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक दूरवरनं जायचे आणि अप्परकटचे जे षटकार तो मारायचा ऑफसाईडमध्ये त्याची बॅटिंग एवढी स्ट्रॉंग होती की त्याचे षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक दूरवरनं यायचे. ओल्ड इज गोल्ड यासाठी म्हटलं जातं की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. इक्बाल शेख तुम्ही पाहिला असेल, किरण म्हात्रे तुम्ही पाहिला असेल, अनेक सारे खेळाडू तुम्ही पाहिलेत, ते जुने खेळाडू आहेत. आणि तेव्हा मधुकर पाटील आणि कैलास पोरजी हे बॅटल भरपूर रंगायचं क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलंय. तेव्हाचं क्रिकेट वेगळं होतं, आताचं क्रिकेट वेगळं आहे. तेव्हा जमाना वेगळा होता, आता जमाना बदलला आहे. कारण पूर्वी लोक घरात खायचे आणि संडासला बाहेर जायचे, आता लोक बाहेर खातात आणि संडासला घरी येतात. जमाना एवढा बदलला आहे. इक्बाल शेख राईट ना? येस. कारण त्यावेळी मॅच खेळायला लोक चालत जायची, देसाई असो दातिली असो किती लांब असू द्या, चालत जाऊन क्रिकेट खेळायचे. आता प्रत्येकाकडे वाहन आहेत, प्रत्येकाला घरी घ्यायला जायला लागतो, तरी सुद्धा ग्राउंडवरती पोहोचत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे टेनिस क्रिकेटसाठी. टेनिस क्रिकेट विश्व भरपूर पुढे गेलाय, म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटच्या लेवलमध्ये आलाय. परंतु जी आपण नियमावली पाहतो आणि क्रिकेटचं ते खेळाडू आहेत ते कधीच वेळेवरती पोहोचत नाही. तुम्ही वेळेवरती ग्राउंडवरती पोहोचते तर काय मिळतं की तुम्हाला ग्राउंडचा अभ्यास मिळतो की ग्राउंडमध्ये कुठल्या बाजूला चांगले फटके खेळू शकता, हवा कोणत्या बाजूने चांगली आहे, खेळपट्टी गोलंदाजाला अनुकूल आहे की फलंदाजाला आहे, त्यामध्ये कोणता स्पिनर गोलंदाज चालतो की फास्टर गोलंदाज. जर तुम्ही अर्धा तास लवकर गेले तर नक्की त्याचा अभ्यास तुम्हाला करता येतो. परंतु आमचे खेळाडू काय करतात की सामना आपला लागलाय तरी सुद्धा पोचत नाही. 4-5 खेळाडू पुढे आलेले असतात, मागणं येणारे खेळाडू हळूहळू धावत पळत येतात, एका पाठोपाठ आउट होतात आणि मग जात आहेत बाहेर, मग त्यांची हार पत्करावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण आता टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. ISPS सारखी स्पर्धा सुरू झाली, ग्रामीण खेळाडू तिथे पोहोचलेत. आज क्लिंग बोल्ड विकेट मिळाली मैदानाच्या आतमध्ये, धक्का लागला टीम अक्षय स्पोर्ट पेठ संघाला. काय बात आहे, जबरदस्त संगीत तुम्ही ऐकतात. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आहे, सतीश दादा म्हात्रे यांचं संगीत. चर्चा करत होतो जुन्या क्रिकेट बद्दल, कारण पूर्वी मॅन ऑफ द सिरीज साठी फक्त ट्रॉफी असायची. जर बाईक असत्या त्या काळामध्ये तर मधुकर पाटीलच्या घरामध्ये ठेवायला जागा नसती, कैलास पोरजीच्या घरामध्ये, किशोर पोरजीच्या घरामध्ये जागा नसती, इक्बाल शेखकडे चांगल्या बाईक असत्या. परंतु आता प्रत्येक स्पर्धेमध्ये एक मोठी बाईक असते. एवढे चांगले दिवस आलेत, प्रत्येकाने चांगलं क्रिकेट खेळा, वेळेवरती प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचा, प्रत्येक आयोजकाला तुम्ही सहकार्य करा, जेणेकरून येणाऱ्या कालामध्ये 2 व्हीलर नव्हे तर 4 व्हीलर प्रत्येक स्पर्धेमध्ये ठेवण्यात येतील. आणि प्रत्येक बऱ्याच ठिकाणी आता 4 व्हीलर देखील ठेवण्यात येत आहेत आणि आपले ग्रामीण खेळाडू देखील उंच भरारी घेत आहेत. आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्याला म्हटलं जातंय केतन म्हात्रे. जीत की बात करेंगे, एक तरफ मुकाबला है, पहले 2 ओवर में रन बने थे काफी तेज, उसके बाद यहाँ 3 गेंदें अभी तक हो चुकी है, 1 ही रन आई है. प्रथमेश सालुंके 1 विकेट प्राप्त कर चुके, 15 गेंदें 53 रन की आवश्यकता है. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही तो जीतता है बाजी. इस बार बल्ले का हिस्सा लेकर पीछे गई है, दिशा दी केवल फाइन लेग में कोई खिलाड़ी नहीं थे, गेंद धन 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 करती हुई बाउंड्री लाइन के बाद 4 रन. जीत की बात करेंगे तो अभी भी 49 की आवश्यकता, 14 गेंदें बची है. अच्छी डिलीवरी, कमबैक, फिर एक बार एक चौका आया, उसके बाद कमबैक. अब 13 में चाहिए 49 रन. क्रिकेट में 6 गेंद 36 रन चेस होते हुए 3 मर्तबा देखे हैं. क्रिकेट में 6 गेंद में 43 रन बनते हुए देखे हैं. क्रिकेट में 13 गेंद में 49 कई बार देखे हैं. ये क्रिकेट का खेल है दोस्तों, ये अनिश्चितता भरा क्रिकेट का खेल होता है. क्रिकेट में कुछ भी होता रहता है. इस बार ऑन साइड में फ्लिक किया, बल्ले के बीचों बीच, सही टाइमिंग, ऑन साइड में
वाइड डिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद निकल चुकी है, बाउंड्री लाइन के बाद 6 रन। समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर दादाच्या नावाची डे से तो 12 गेंदे 43 रनों की आवश्यकता है, 12 गेंदे 43 की आवश्यकता। दिल दहाने बना मुकाबला, क्योंकि दोनों टीमें 3-3 मुकाबले जीतकर सेमीफाइनल में आई है और यहां से जीतने वाली टीम साक्षी ट्रॉफी के अंतिम मेगा फाइनल में पहुंचेगी। कौन होगा विजेता? आने वाली 12 गेंदे 43 रनों की आवश्यकता। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम। ये मुकाबला जीतना है तो आपको एक अच्छा क्रिकेट खेलना होगा। टर्निंग पॉइंट वाला ओवर जहां मुकाबले का फैसला होगा, जहां मुकाबले की बात करेंगे, ये ओवर में यदि रन 20-22 रन आते तो शायद ये मुकाबला फिर एक बार करवट लेगा, मगर इस ओवर में रन नहीं आएंगे तो फिर ये मुकाबला टीम नेवाली के पक्ष में झुक सकता है, क्योंकि नेवाली टीम ने पहले सत्र में 84 रन बनाए, 85 रनों का अंबार खड़ा किया था। उसका पीछा करते समय अभी तक तो 2 विकेट 3 ओवर में 14 की औसत से 42 रन बने। अब यहां पर जीत की बात करेंगे तो 21.50 की औसत बरकरार रखनी है। इसलिए मैंने कहा था कि हर ओवर में आपको 3 बड़े स्ट्रोक लगाने हैं। शाकिब शेख अभी भी मैदान पर है, उम्मीद तो इस खिलाड़ी से बहुत है। फुल टॉस गेंद स्क्रीन के सामने, काफी तेज स्ट्रोक नहीं रोक पाएंगे। 1 बाउंस ओवर द लाइन, शाकिब शेख से बल्ले से आता हुआ शानदार चौका। समर्थ कृपा बंगला माडी, हिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, समर्थ कृपा बंगला माडी, हिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी। और इस चौके के साथ टीम की टोटल आगे बढ़ता हुआ टोटल 46 पर जीतने के लिए 39 की आवश्यकता है। और अच्छी गेंद थी पैरों पर की, LBW लेग बिफोर, स्टंप के बीचों बीच पाए गए और तुरंत मनोज पवार सर ने उंगली आकाश में की। नामी बल्लेबाज शाकिब शेख के पारी का अंत हुआ। मित्र जीवलग भाई सतीश, केला जीवनामध्ये संघर्ष, त्याने सुरू केला बिझनेस, नाव साक्षी एंटरप्राइजेस। साईबाबाची कृपा शिरावर, साईबाबाची कृपा शिरावर, त्याला कशाची कमी नाही, अहो त्याला कशाची कमी नाही। असा दिलाचा दिलदार हाय, इनामपुरीचा सतीश भाई, असा दिलाचा दिलदार हाय, इनामपुरीचा सतीश भाई। तो यहां शाकिब शेख के पारी का अंत हुआ। जीतने के लिए 10 में 39 चाहिए, अभी भी संघर्ष करना होगा मैदान पर टीम पेट को, क्योंकि जीतने के लिए टारगेट अभी भी 10 गेंद में 39 की आवश्यकता है। चलो जल्दबाजी करें, मुकाबला अभी भी जिंदा है। दिल ये कहता है ये मुकाबला अभी भी जिंदा है। इस पिच के ऊपर रन बनते हैं, बस बनाने वाले चाहिए। गेंदबाज तैयार, फिर एक बार, इस बार सामने की तरफ गेंद को ढकेल दिया, ऑफसाइड में फील्डर तैनात है। 1 से कोई फर्क नहीं पड़ेगा, 1 से दबाव बढ़ सकता है, क्योंकि जीतने के लिए 9 गेंद में 38 की आवश्यकता है। 3 गेंद 3 छक्के आएंगे तो शायद ये मुकाबला करवट ले सकता है, मगर क्रिकेट में कहते हैं ना, शायद नहीं होता, आपको करना होता है। क्योंकि कहा जाता है ना कि बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के हाथों में कभी राज नहीं होते। जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, दोस्तों उन सिरों पर कभी ताज नहीं होते। पीछे खेला इस बार, बेहतरीन शॉट, गैप शॉट सिलेक्शन, लॉन्ग लेग में कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री लाइन के पार, 4 रन।
योगेश दादा पाटील काटे या ठिकाणी आले. तर योगेश दादा आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. छह गेंदे बची और 28 की आवश्यकता जीतने के लिए मैदान के ऊपर. कहते हैं ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. अब यहां पर पेट टीम को लड़ना होगा क्योंकि 6 में 28 बन सकते हैं. ये क्रिकेट का खेल है. नाबालिग टीम की सराहना करनी चाहिए. 84 रन बनाए थे. पहली तेज तरार, बल्ले का हिस्सा काम तमाम. आप पूरी तरह से जश्न का माहौल टीम नेवाली के पक्ष में, क्योंकि यह मुकाबला पूरी तरह से अब जीत की कगार पर खड़े हैं. क्योंकि आने वाली 5 गेंदे, 4 छक्के और 1 चौकी की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी, देवीचा आशीर्वाद, गणोबा देवाचा आशीर्वाद, किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय, आमच्या किशोर पोरजीच्या नावात. व्यासपीठावरती आणखीन एक आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. जीवन दादा पोरजी या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आपण मंचिकावरती शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक अतिथीगणांचं मान सन्मान आणि भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. तर दादांचा शुभ सन्मान करण्यासाठी याच गावचे जबरदस्त 40+ नक्कीच सामन्यामध्ये त्यांचा देखील वर्चस्व राहणार आहेत. आमचे संतोष दादा पोरजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान. थँक्यू. मेहमान नवाजी. ये इस बार हवा में गेंद, फिर एक बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम, चिड़िया छिप गई खेत में और एक विकेट का पतंग. अब पूरी तरह से मुकाबला नाबालिग क्रिकेट टीम के पक्ष में झुकता हुआ ये मुकाबला, क्योंकि अब हर गेंद में भी छक्का आएगा तो भी पेट टीम ये मुकाबला नहीं जीत पाएगी. प्रेक्षकांची झाली गर्दी, चौकार षटकार बघायला, या सती दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. धन्यवाद. या ठिकाणी शुभागमन झाले. आदरणीय सन्माननीय याच गावाचे लाडाचे जावई बाबू या ठिकाणी आले आहेत. योगेश दादा पाटील साहेब काटे या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये. जय गणेश. विष्णु स्पोर्ट्स नाबालिग टीम ऊंची उड़ान भरते हुए मैदान पर फाइनल में जाने का जो सपना था वो साकार करते हुए, क्योंकि अब औपचारिकता इस मैदान में है. ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा है. यू आर द वॉचिंग वन साइड मैच. दोस्तों ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा बन चुका है नाबालिग क्रिकेट टीम के पक्ष में. केवल औपचारिकता है. खिलाड़ी जानते हैं कि अब ये मुकाबला नहीं जीत पाएंगे. केवल औपचारिकता. 2 गेंदे शेष. अगला मुकाबला होगा यहां पर जय भोले गावदेवी खिड़काली. शानदार मुकाबला होगा. जीत के लिए तैयार हैं. बहुत देर के बाद उन्हें ट्रॉफी मिली है. बिल्कुल उन्होंने संघर्ष किया. संघर्ष का नाम ही बिल्कुल बड़ा होता है और हमेशा संघर्ष करने वाले की कभी हार नहीं होती. जहां खिड़काली टीम ने बहुत संघर्ष किया है. इसलिए तो कहते हैं ना कि जीत उनके ही कदम छूती है जो संघर्ष करना जानते हैं. ये चौका आता हुआ, मगर मुकाबला पूरी तरह से गवा चुकी है. ये मुकाबला जीत चुके मैदान के ऊपर टीम जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नाबालिग टीम. साक्षी स्टार ट्रॉफी में पहुंची है मेगा फाइनल में. ये पहली टीम पहुंची मेगा फाइनल में. अब सेकंड सेमीफाइनल का मुकाबला भी होगा.